नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 ते 27 मे रोजीचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आता हवामान खात्याने 26 ते 27 मे रोजी 26 ते 27 मे रोजी या ठिकाणी आपल्याला हवामान खात्याने या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये, बऱ्याचशा महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हवामान खात्याने दर्शवलेला आहे। या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रडारवरून आपण ते कोणते जिल्हे आहे, कोणते विभाग आहे, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी 27 मे रोजी पडणार आहे याची संपूर्ण आढावा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण रडारवरती बघू शकत असाल की अरबी समुद्रातील जे बाष्पयुक्त वाऱ्याचा जो वेग आहे मित्रांनो, तो पूर्व मान्सून या परिस्थितीला आलेला आहे आणि या ठिकाणी पूर्व मान्सून परिस्थिती महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी दिसून आलेली आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतात की अरबी समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याची जी परिस्थिती आहे, मुंबई लगतच्या भागामध्ये, कोकण किनारपट्टीजवळ आपल्याला त्या वाऱ्यांची जी परिस्थिती आहे ते आपल्याला वाढलेली दिसून आलेली दिसते। या ठिकाणी आपण बघू शकतात की कोणत्या ठिकाणी 27 मे रोजी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकत असाल की विदर्भात आपण वाशिम झाला, पुसद, आर्णी, कारंजा, लाड, हिंगोली, उमरखेड या ठिकाणच्या भागामध्ये 27 मे रोजी या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर नांदेड, भोकर, अर्धापूर, बसमत, औंढा, पूर्णा, शेनगाव, परभणी, जिंतूर या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला 27 मे रोजी या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आलो पश्चिमेकडे पाथरी, परतूर, मंठा, शेलू, माजलगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला हाय अलर्ट म्हणजेच की या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याने या ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं आहे। या ठिकाणच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया, जामखेड झाला, अहिल्यानगर, बीड, बार्शी, धाराशिव, लातूर, परळी या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण इकडे बघू शकतात की अहिल्यानगर झालं, जुन्नर, अकोले, चाकण, पुणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला 27 मे रोजी बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आलो त्र्यंबकेश्वर, नाशिक, शहापूर, उल्हासनगर, पनवेल या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान खात्याने मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकता लोणावळा, लावसा, पौंड, महाड, भोर, महाबलेश्वर, खेड, सातारा, चिपळूण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आपण इथे बघू शकतात की रत्नागिरी झालं, दापोली, खेड, महाबलेश्वर या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की नाशिक झालं, जव्हार, पेठ, घोटी, अकोले, जुन्नर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला 27 मे रोजी मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे। ही जी परिस्थिती आहे मित्रांनो, ही वादळी वाऱ्याची परिस्थिती आहे, पूर्व मान्सून या स्थितीला म्हणतात। या ठिकाणी आपण बघू शकत असाल पूर्व मान्सून अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दिसून आलेली बघायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात की बोईसर, डहाणू, खोडोली, वसई, विरार या ठिकाणच्या, ठाणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला 27 मे रोजी म्हणजेच की 26 मे 2026च्या मध्यरात्रीपासून 27 मेपर्यंत या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण इकडे बघूया पनवेल, कर्जत, लोणावळा, पेण, नागोठाणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 27 मे रोजी बघायला मिळणार आहे।
तर मित्रांनो, ही होती 27 मे रोजीची आपल्याला हवामानाचा अंदाज या ठिकाणी आपण बघितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त आणि माहितीचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त हवामानबद्दल माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.